काय अखिफा कते निघालीस? तल्यार कते काजू काढ्या. मग विवर्सला पण आपो काजू काढ्या. सगळ्यांनी काजू काढ्या. आवाजाला काय दिला तुझ्या? थकलीस? अच्छा अच्छा. हे शिडी तळून थकलीस? हो बोलते. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. विवर्स कैशी आहो सगळी? उम्मीद करताय बेसच असाल. मी पण बेस आहे अल्हम्दुलिल्लाह. आज आम्ही निघालो आहो तल्याजवळ काजूचं मोठमोठं झाड आहे. ते काजू कैसे आहात आणि कैसे काढतात आणि कैसे पडतात आणि काय तिकडचं याने एन्व्हायरमेंट आहे ती तुम्हाला आम्ही दाखवू. काय बोलतात कन्नो? अस्सलाम वालेकुम. कैशी आहो सगळी? बेस आहो ना? आम्ही पण बेस आहो. आज थोडा चालला भाव काजू काढायला तल्यावर. आमच्या एक जाग्याचं नाव आहे तला. का कहता ते तला आहे ऐसा मतलब हाऊस आहे पाण्याचा. त्या नावाने मतलब हाऊसच्या नावाने पुरा एरिया आमचा फेमस आहे तला. तर आम्ही तल्यावर जाता बाबा. कापडात होतात तिकडे माणसं. हा, पुऱ्या गावाची माणसं, सगळ्या जाती धर्मांची माणसं आता तल्यात येऊन कापडा धवतात. आता नाही आहेत माणसं, नाही आहेत गावात. आणि नलात कोण बाई जाऊन धवते. घरात सगळ्यांचे नला आलेले आहेत, मगून कोण जात नाही जी. तेव्हा आम्ही तिकडे जाता वाव. काजूची झाडं आहात तशी काजू पाडू आणि बघूया किती काजू निघतात आहात, बियो मिळतात आहात. आणि आपल्या दिलीपभाईची झाडं आहात ती आपल्या दिलीपभाई वांगणकर त्यांच्या सगळ्या भावकीची जागा आहे. पण ते आपल्याला तुमच्या लोकांना शूटिंग दाखवण्यासाठी ती आम्ही नेता आहोत तुम्हाला तिकडे, की बघा कैसो यो गावाचं माहोल असते. आणि काजू बोलला होते, काजू सगळ्यांचं जीव असते. काय काजू कच्चा समजा इतका नाही खाऊ शकत तुम्ही, एक खाल्ला होते बस होईल. पण काजू सुकवल्याच्या नंतर त्याची उसरी बनते ना, ती मोप जबरदस्त लागते. एक नंबर लागते, कडक निंबड लागते. त्याला छतवर सुकवला जाते. आपल्या मोस्टली इकडे कोण करत नाही. खाली त्याची बियो जमवतात आणि ती ऐसाच पडलेला असते. सही आहे. ठीक आहे, चला मग. तर चला आता आपल्या संगत कोण मिळणार आहात, कोण आपल्याला नेणार आहात तिकडे काजूच्या बागेतला आपल्याला काजू पाळीयाला. ते तुम्ही बघत राहा. व्हिडिओ फुल वॉच करा, स्टार्ट टू एंड. काय रे बाबू, कोण आहे? वेदू? ये पुढे पुढे. वेदांत पण आहे आमच्या सोबत. हा, कृतिक आहे, कावीस पण आहे. काय वेदांत, काय चाललंय तुझा? काय नाही, सायकल चालवतो. आणि हा बघ, हा छोटू बघ. हा आमचा सगळ्यात बोल सबस्क्रायबर आहे. हा आमची व्हिडिओ चिक्कार बघतो. नाव काय तुझा? जोरात बोल. हा, पूर्ण नाव बोल. एवढी फास्ट स्पीड आहे तुझी. इकडे बघ. माझे व्हिडिओज बघतोस तू आणि मला लाजतोस कसा आता? हा, आता काय करतोस इथे? सुट्टीवर आलास ना गावात? हा होय बाबू. व्ह्यूअर्सला सांग तू कुठे चाललास आहेस. बोल सांग जरा, सांग काहीतरी माहिती दे की. काजू का आणि हा त्याचा मोठा भाऊ कृतिक. हा बोल. काय व्हिडिओ पाहतोस ना आपली? काय नाव चॅनलचा? कोकणची दुनिया 2324. अरे वा, बघतोस तू? हा बरोबर. मग आता तू मुंबईहून आलास ना सुट्टीवर गावात? म्हैशी बघा विवर. म्हैशी रागात बघतात. कुणाला? आपल्याला. काय तिचा कमी केला बापून? काय माहिती, तिलाच खबर आहे. तिला वाटला ही लोक पण ताल्यात येतात ना. या किती मोठी आहे बघा. हा, म्हैशी पळायला मला बघून. चला. मला माहिती पण नाही.
माशाअल्लाह माशाअल्लाह, देखो भूमी का बेनियन ट्री, बाप रे, ऊपर से नीचे तक जड़ें उसकी कैसी आई हुई है माशाअल्लाह एकदम। पुरा पाणी सुकलंय बघा तळ्याचा, सुकणार, माणसा खपली आता काय, माणसा नाही, कारण त्यात आपण नाही येत ना हो, याला कैसा आहे, त्यासाठी. याचा मेंटेनन्स नाही आहे, काही नाही, सगळं आता वसाड पडलेलं आहे. अहो म्हणजे एक काल होतो, आम्ही लोक जेव्हा लहान असताना याची ना, तेव्हा ही जी जितकी पण बाउंड्री आहे ना तळ्याची, फुल अशी याची. हा मी याची मी काय ऐकत असेल मी पण यायचो. हा, तेव्हा पुरी बाउंड्री फुल अशी याची, आणि वर्षी तिकडची माणसं उडी मारी याची, अशी माणसं उडी मारी याची. आणि आज बघा पुरा सुकून टाक जाईला आहे. चला आता आम्ही आईला म्हणून म्हैशी गेली सगळी, काय त्याला भीती वाटली काय आता हे का हाकलेला आले का. इकडे बघा श्यामबाईचा आणि दिलीपबाईचा काय चाललंय. व्ह्यूअर्स, हे कोलतार जो तलो आहे आणि ह्यो बेनियन ट्री जो है, बरगदचा पेड़, क्या बोलते इसको, वड़ा, बरगद का पेड़ और वडाचा झाड. हाँ, ही एकदम पुराणा आहे, कारण हे ह्याची जी वय असते ती 2-2, 3-3 हजार पण वय असते याची, आणि इतका झाड जिते. आणि याच्यात लागून हे आपले दिलीपभाईची झाडं आहात, दिलीपभाई वांगणकर. काजूचा झाड आहे, मग पुराणा झाड आहे, त्याच्यावरती याहून एकदम भरलेले आहात काजू. ते काजू मी थोडेसे तुम्हाला दाखवत आहे बघा, या इथे वर्षी पडतात. माशाअल्लाह. माशाअल्लाह, ते वांद्राचं पण काम असते सत्यानाश कर्याचा. हे बघा, हे बघा, नमस्कार. मी आमचं झाड आहे, आमची विहीर आहे, आमच्या वांगणकरवाडीची विहीर आहे, आणि आमचं हे झाड आहे, काजूचं झाड आहे. तर हे काजू, आता मी एक काजू पाडलेला आहे. तर अशा प्रकारे काजू मी आता पाडणार आहे. ते मी झाडावर चढून कशा प्रकारे पाडणार आहे, किंवा काठीला काठी बांधून मी कशा प्रकारे काढणार आहे, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. काजूच काजू आहेत. काजूच काजू. आता काजू वरती आहेत सर्व. काल आम्ही पाडले काजू, आणि आज वरचे काजू पाडायचे आहेत. तर एक काजू मी तुम्हाला पाडून दाखवतो, कसा काठीने कसा काढतो. पडला. हे पहा काजू, हे असे आम्ही एक एक करून काजू सगळे पाडतो, आणि मग बिया भाजतो आणि खातो. कॅशू फ्रूट. एक नंबर. व्ह्यूअर्स, ही दिलीपभाईची बाव आहे, बघू शकता हो, यांच्या भावकीची बाव आहे. अकू, काजू जमूया, मजा येतोय माशाअल्लाह. खायला. खायला आणखी जरा मीठ बीठ लाव आणि मस्त होईल. मजा येईल. मला ही पसंद आहे, ही पाल. काल ही चांगले झाड येऊन पाडले ना सर्व. हा, हो, ही अंजना आहात ना गो, बघ आंजना विवास बघू शकता. वर्षी दाखव. झाडावर इतकी आंजना आली, त्यात माशाला पुरा झाड आंजनाने भरलेला आहे. पिकला नाही पण ना. इतकाच आहे की आता कच्चे हात पिकले की जाम मजा येणार आहे, त्यावर खाया पाहिजे, जाम मजा येणार आहे खायला. एकदम कच्चे मला आहेत. मोप पसंत आंजना. आता आम्ही जस्ट जांभळा खाऊन येलावा, झाडावरशी पडलेली होती कलती, जांभळा पण दाखव. टिपला आणि खाल्ला. उपयोग म्हणा. हा व्ह्यूअर्स बघा, हे आपले श्यामभाई आणि हे दिलीपभाई, दोन्ही सख्खे भाऊ आहेत. हा, आणि त्यांच्या जागेत आपण यायला व्हावं. आता हे आपल्याला काजू काढून दाखवतील. हा, कैशी ते वरती चढतात ते बघा. श्यामभाई काय बोला आपल्या चॅनलला. ही आपल्या आमच्या 65 वर्षाची विहीर आहे. हा काजू जुन्या पद्धतीचा आहे, त्याच्यावर काजू आलेले आहेत. आणि आमचे हे नासरभाई नासरभाई यांनी आम्हाला सहकार्य दिलेले आहे. आणि हे काजू काढण्याचा आमचा प्रकार जुन्यापासून आम्ही खात आलो आहोत. जनता खाते, त्याच्यामध्ये कोणाचं हे नाही आहे, विरोध नाही आहे, सगळे येऊन जाऊन खातात. आणि असंच हा परंपरेने हा जुना काजू यावर्षी आलेला आहे आणि भरपूर येतो. धन्यवाद. हां, नमस्कार. ही आता हे पहा, ही शिडी लावलेली आहे. ही शिडी मी स्वतः बनवलेली आहे. तर माझे भाऊ श्याम नानाजी वांगणकर त्यांना मी आता आणायला सांगितली, कारण एवढ्या मोठ्या काजूवरती आपल्याला काय चढायला जमणार नाही. आता वय झाला,
जवळजवळ 64 वर्ष आता वय झाला, तर झाडावर आता चढायला जमत नाही. तरी पण आज मी बऱ्याच वर्षांनी झाडावर चढायचा प्रयत्न करतो. तर तुम्हाला काजू कशा प्रकारे काढले जातात ते मी तुम्हाला सांगतो. आणि आता आमचे वैशिष्ट्य इथलं सांगितलं की आमचे ही विहीर आहे, ती विहीर आहे. तर ती विहीर आमच्या वांगणकर वाडीसाठी आहे. आणि ती पलीकडे एक विहीर आहे, ती म्हणजे पूर्ण कोळथर पूर्ण गावासाठी. गावासाठी ती विहीर आहे. अशा 2 विहिरी आहेत. पण आता त्यावेळेला ज्या वेळेला इट बाट हा शब्द प्रसिद्ध होता आणि पूर्वी लोक मानत होते, तर त्यावेळेला बौद्ध समाज, चांभार समाज त्या विहिरीवर जायचं नाही आणि तिकडची लोक इकडे येणार नाही, अशा प्रकारे हा व्यवहार चालायचा. तो व्यवहार आता नाही आहे, सगळा बंद झालेला आहे. आपण मानव आहोत आणि धर्तीवर जन्म घेतलेला आहे. आपण हिंदू मुसलमान आपण सर्व एकच आहोत आणि आपला आत्मा हा एकच आहे. आणि हा पूर्वीचा काजू आहे, आमच्या विहिरीजवळचा काजू आहे. वांगणकर वाडीची विहीर आहे आणि त्या आमचे चुलत्यांचे जागा आहे, त्या जागेमध्ये हा काजू आहे. आणि आज बरीच लोक ह्या काजूवरती काजू जमा करून घेऊन जातात, काढून घेऊन जातात. कोणालाही बंधन नाही. तरी पण आज मी तुम्हाला वरती खालचे काजू नेलेले आहेत काढून, पण वरचे काजू तसेच राहिलेले आहेत. तर मी तुम्हाला वरचे काजू, आज मला चढता येत नाही तरी मी शिडी आणलेली आहे आणि शिडी वर चढायचा प्रयत्न करणार आणि तुम्हाला काजू कशा प्रकारे काढले जातात ते दाखवतो. चला चढा. सावकाश पकडू काय? सावकाश. बूट काढायचे होते ना. श्यामबाई चढताय तुम्ही? चढतो ना, तुम्ही पण येते ना. नाही, मी नाही येत वरती. हे बघा, हे काजू ह्या काजूवरचेच आहेत. आणि असा काजू हा गोड आहे, तुम्ही खाल्लात तरी तुम्हाला बाधिकार नाही, तब्येत चांगली. काजूमुळे हा तब्येत चांगली. पण आता कोणी खात नाही, तरी खाल्ले पाहिजेत. ह्याच्यापेक्षा स्मोथ नरर काजू आहे. एवढे हा काजू खाली पडलेले आहेत. आणि असे काजू आता आम्ही झाडावरचे काढत आहोत. दिलीपबाई जास्त वर जाऊ नका, ऐकलात? काय नाही, भीती काय नाही. नाही तरी पण काय, आता आपली वय झाली आहे हो, त्याप्रमाणे जरा सावकाश. दिलीप भाई ऑलराऊंडर आहात हो. काठी दे, हो देतोय तो, पण तुम्ही जास्त वर जाऊ नका. काम काठी दे. शिडी बरोबर लागली नाही. मी पकडतो ना, चढा तुम्ही. कळलं का? शिडी बरोबर नाही लागली. एकदम सावकाश चढा. शिडी उलटी आहे का? नाही बरोबर आहे, जावा. चढू ना वरती. चढा चढा बिंदास. आता कशी बरसात होईल, काजूची बरसात. पकड्या. पकडलेली आहे, चढा. हा हाय, बसलो. डोक्यावरतीच पडणार होतो. काठी द्या इकडे. हे पडलो. देताय मी, हे दाखव. त्याला काठीला बाहेर हे घे, रस्सी घे, थांब. हे घ्या. हाय. ही वांद्राने वाट लागलेली आहे बघ. वांदर बाईट मारतात. माशाअल्लाह. तुम्ही समोर जावा, दिलीप भाई पाडत जातील. काजू दिसतात ना? हो. भरपूर आहेत. मोठी काठी ना, जड आहे. बारकी काठी आणायची, टाकली बारकी काठी घेऊन यायची ना. दोनच काठी तुझ्या, तुझी काठी आणायची होती ना बारकी. कन्नो जा, तिकडे बघ, तिकडे हा जमव जा किफा. माथ्यावर पडला ते काय नारळ आहे, माथ्यावर पडला ते काय माता फुटणार आहे आणि मग आपण मरू काय? त्याजो काय आवरू मार नाही लागणार आहे काजू तो.
गोड आहे काजू विवर. इकडे दाखवा थोडी. इकडे दाखवा थोडी. वन मोर. हा आहे चिक्कर आहेत. इथे दाखवा. हो दाखवलंय घ्या. दाखवला. आई वा तुरपट्टे करा होणार हात. फांदीला पकड. फांदीला पकड ना. काय ते घे बघ, तुझ्या मात्या राहिला असता आता. हो इकडे दाखवले का? ह्या बाजूला दाखवा. ह्या बाजूला हो हो असं इकडे समोर वरती. आणि काठीला घर पकड ना. आ. अरे बापरे. हा ये घेऊन ये घेऊन ये घेऊन ये. माशाल्लाह. हा हा फुल काजू आत माशाल्लाह अरे वा. विवर. हे बघा बघा कन्नो बघा बघा. कनिज फातिमाचा हात भरलोय. आय वा कापड समोर विवर कापराच नक्कीच खराब झाली कापडावर असतील. डाग लागेल. पुऱ्या अंगात काजू पडतात हात आणि त्याचं ज्यूस लागतंय. याचं मतलब की कापडा खराब झाली असतील. दाखव. बघा बघा. माशाल्लाह काय सीन आहे. मला बघा. हा, जबरदस्त हे बघा ज्युनियर बघा ज्युनियर. जबरदस्त. हो ती काठी जळत असणार हो. मम्मा पाय घे. भूकवाली काठी आणायची. त्याने अडकवून वरता हलवताना ती दाखव आली का? झोपू. हलव ना. इसमें कई कच्चे काजू भी निकल रहे विवर. जा मजा आएगी. काजूचा वर्षा झाला. जमव जमव जमवताव. बाई बाई ह्या साईडला पडले. हे बघ हे बघ इकडे आहेत. माझ्या अंगात पडलं. नाही नाही अंगावर पडतो का उरी भीतास. वाव वाव जरा वाव. लागली. तेव्हा ही शूटिंग चांगली आली की नाही? बघा हे बघा. हे पण काजू कच्चे. हे बघा. ठेव. काजूची खुशबू काय येते. मजेचे काजू निघाले. हा? काजूची बोलताय खुशबू. जुसी. खुशबू काय येते काजूची. एक नंबर. एक नंबर काजू आहे. होय चविष्ट चांगला आहे. चविष्ट तब्येतीला आहे. चांगला आहे. गोड गोड ज्युसी ज्युसी आहे. तब्येत चांगली राहते. काजूचा रस चांगला. तू अंगावर उडते चिक समज. उरल्या बिया पण आहेत. पिक्या बिया पण आहेत. उचल बाय बिओ उचल फटाफट. एका ठिकाणी ठेवा जमा करून. हो ऐकलं काय? हो 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 होय होय. मारा सर्व. एका ठिकाणी. ओ, काजू काजू इधर भी है. अकू हाथ धोना बहुत जरूरी है. वरती येत आहे जर ती बी तिकडे. नाही काय वेळ. एवढा जरा जवळ आलो तुमच्या. एवढ्या वर चढलायत ना तुम्ही. एवढे उंच आहे. हो वरती काजू भरपूर आहे. भरपूर आहे. हा झाड लय जुना आहे ना हो झाड. झाड जुन्यातला झाड आहे. दिलीप बाय एकदम पुढे जाऊ नको. नाही, त्याचा सपोर्टिंग आहे. बाई पाय दिलीस तू चपलेने. मम्मा नाही मी नाही दिलू. थांबा थांबा इथे असे आहे. घेतोय मी घेतोय. हा दाखवा. इकडे या. इकडे ह्या बाजूला. दिसतोय हा इथून पण दिसतोय. हे बघा हा काजू या झाडावर कसं जवळ आलेला आहे. काढा बाहेर काढा. काढतोय. हा दाखवा. दापोली गाडी. दापोली गाडी मोहिते साहेब. मोहिते साहेब होते. हात दाखवले काय बघले नाही त्यांनी. घे. या गाडीवर मोहिते साहेबच असतात. दाखवली दाखवली.
लागते ना. इतकीशी काजू बी तिच्या खांद्यात पडली. मग ती आवल्या वर्षी फोर्सनी पण ते लागणारच ना. अरे काजूची बीट पडली नाही, मी वरनं टाकली तिच्या डोक्यावर. अरे वा बघा दिलीप बाईंनी फेकली वरून खाली. लवकर तिच्या डोक्यावर टाकली. मग रिवर्स आम के आम गुठलियों के दाम, काजू के खाने मिलेंगे और उसके बीज भी मिलेंगे. हा मग ती आंब्याशी काय कॉम्बिनेशन त्याचा. अब एक मिसाल है वो, हाय तेरी. आम की एक मिसाल होती है. जबरदस्त काजू है माशाल्लाह, बहुत ज्यादा काजू है. हाय 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 जाम थके हुए ना भरा जाना तो मीडिया क्या करती है पेपर याद कर रहे थे. थोडं असं नजर फिरव. कैशू नट ट्री ऊपर चढ़ रहा हूँ मैं. देखिए श्याम भाई के करीब. अरे वाह अरे वाह, पायाजवळ 2 काजूची बिया आता. विक्ट्री. काजू का भर. दिलीप भाई आंधी सांभाळू नका, स्वतःला सांभाळा. बाय. श्यामबाई उतरताय. धीरे धीरे. सावकाश या, धीरे धीरे नको येऊ. या 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 व्यूअर्स आइए. फ्लाइट लँड जायला. अकू काय करतो सास. काजू पाहिजे. काजू खाशील. हो अबू मला खोलून दे. बहुत पसंद काजू. बघा व्यूअर्स, ही कॅशूचा जो फळ असते ना, फ्रूट कॅशूनटचं, हे ऐसा फिरवायचं असते. ऐसा फिरवून कशाला लांब ठेवा, नाही उडणार ती. ऐसा काढायची बी आणि ह्याला आपण जर धुवलं होते वेल अँड गुड, धुवून खाल्ला होते. घे बाय का. कापरा जप, हे बघा, कापरा खराब करशील. हे बघा सेम प्रोसिजर. माशाअल्लाह. एक नंबर. हे खायच्या टायमात ना मान अशी खालती ठेवून खाया पडते, कारण ह्याला ज्यूस आहे ना ते अंगावर पडला ते डाग निघणार नाही. खापराच येईल बाईक खराब तुझी. माझे उडतेच ते, एक ना एक चिंटो उडतेच. उडून जा काय ना. एक नंबर स्वीट. या तुम्ही लोक पण खाया या. हो, मग मला पण दवा एक काजू बेसवनो. खावा माँ बेटी. कैसा लग रहा है. आता बहुतेक काजू काढून झालेले आहेत. फक्त एक फांदी आडवी फांदी आहे, त्या फांदीवर जाऊ शकत नाही आपण. आपला काय तोल एखादा जर बॅलन्सवाला चांगला जर असेल यंग पोरगा, तर तो बॅलन्स करून जाऊ शकतो, पण आपण जाऊ शकत नाही. म्हणून काय आयडिया, ही काठी आहे आणि दुसरी काठी आहे, 2 काट्याला काठी बांधून आता मी काजू काढणार आहे. तर आपण पण हे अशा प्रकारे यूज करू शकता काजू काढण्यासाठी. बरोबर आहे.
काय जुगाड आहे सर्व. काय श्यामभाऊ, जुगाड जुगाड. सर्व या इकडे. स्टार्ट. बाई थांबा थांबा. नाही स्टार्ट आहे क्या. आवाहामध्ये ना डोळ्या चमकतोय सूरज. नमस्कार. हे पहा, हे शिडीची कमाल. आता आमचं वय झालेलं आहे, त्याच्यामुळे शिडीची कमाल झाडावर चढण्यासाठी उपयुक्त हत्यार. शिवाय आता हे एवढे काजू काढलेले आहेत हे पहा. आणि ओ बाप रे बाप, वा वा वा, हे एवढे एक काजू नंबर. काढलेले आहेत वरती चढून. जबरदस्त. तर मी आता तुम्हाला काजू हा उपयोगी आहे आणि आपल्या शरीराला चांगला काजू आहे फिटनेससाठी, म्हणजे व्हिटॅमिनसाठी काजू चांगला. तर ते आता आम्ही काजू कसा खातो ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे काजू आहे. अरे बापरे, अरे बरसात की एक रात बोलते ना नुसतं पाणी पडतोय. हा, म्हणजे ज्यूस सर्व पिऊन टाकायचा. मग आमच्यासाठी पण ठेवा, सर्वच खाऊन टाकणार की काय. आम्ही पण आहोत. हा काजू असा का खातो मी, इथं खालचा भाग गोड असतो म्हणून मी खालचा गोड ज्यूस पितोय. हे लक्षात आलं पाहिजे तुम्हाला. पण फायदा नाही ना दिलीप बा, अर्धा खाता अर्धा मासालू फेकून टाकता. कपडे गेले. काढलेले आहेत ते आता नासरबाई घेऊन जातील आणि त्यांना काय बिर्याणी करायची आहे ते करतील. काजूची बिर्याणी कोण खातो काय. दररोज बिर्याणी काय दिलीप बाय. आता काय आहे. बघा 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 जल्दी काजू किती मिळले तर ती बघा. आता कोण नशिबात लावले फासणार आहे. आपल्याला नको बावरे काजू, एक एक कल्ला मोप जाईला. आता दिलीप बाई श्यामबाई घेऊन जातील काजू. आता आम्ही जाणार जांभळाचं ब्लॉग काढायला. सगळ्यांनी बनवून द्या तुम्ही जांभळाचं पण ब्लॉग. सगळ्यांनी मिळून खायचा. सगळ्यांनी मिळून खायचा. ही काजू बघा, हा चांगला माशाल्लाह. चवदार आहे, चविष्ट भाजी- फळ आहे. बटाटा काजू अशी भाजी तयार होते आणि तुम्ही ही खा अशी आमची विनंती आहे. आणि ते काजू हा सगळ्यात उत्तम. आज गावामध्ये कोकणामध्ये आज काजूचा भर आहे, आंब्याचा भर आहे. पण काही लोकांना काही नाही, काही लोकांना काजू आहे. त्याच्यामुळे हा फळ कोकणातच मिळतो. धन्यवाद. कोकण आहे, गोवा आहे, सर्व कोकण पट्टाच आहे. तो व्यूअर्स, आज हमने जो आपको प्रोसेस दिखाया, यानी प्रोग्राम दिखाया हमने आपको, दिलीप भाई, श्याम भाई, मैं नासिर मुल्ला और मेरी मिसेस कनीस फातिमा और मेरी बच्ची अकीफ़ा, हम सब लोग ने आज यहाँ आकर आपको काजू कैसे निकालते हैं दिखाए और खाकर भी दिखाए. माशाअल्लाह बहुत मज़ा आया. ये लम्हा जो है, ये लम्हा बहुत हसीन होता है, खूबसूरत होता है, जो मिल बांट कर हम लोग खुशियाँ करते हैं और आप तक के शेयर करते हैं, आप तक के पहुँचाते हैं. तो आप सब भी इससे खुश रहना और हमारे चैनल को इसी तरह देखते रहना और आगे बढ़ाते जाना. हाँ, लाइक करना, शेयर करना, कमेंट्स करना और जो नए होंगे उन्होंने सब्सक्राइब करना
और इसी तरह कोकण की दुनिया से आप जुड़े रहिए। इंशाल्लाह आपको देखने के लिए आगे बहुत कुछ मिलेगा। देखने के लिए आगे जामुन का पेड़ है। हाँ हम देखिए, चलिए। ये प्रोग्रामर है, यही प्रोग्रामर है, यही एडिटर है, सब कुछ ये है। तो अभी हम लोग आगे जाके जामुन कैसे निकालते हैं वो आपको दिखाते हैं। Yes. तो बने रहिए आखिर तक। अल्लाह हाफिज़।